तर गेल्या 3 दिवसांपासून मुंबईसह राज्यात पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली आहे। मात्र मुंबईत आज पावसाचा जोर चांगलाच वाढलेला आहे। मुंबई उपनगरातील अनेक भागात सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली आहे। तर आता दक्षिण मुंबईमध्येही गेल्या तासाभरापासून जोरदार पाऊस पडतोय। अचानक आलेल्या पावसामुळे मुंबईकरांची तारंबळ उडाली आणि ऑक्टोबर हीटमध्ये हा पावसाळी थंडावा जरी झुकावत असला तरी पावसाचे मोठे दुष्परिणामही होऊ शकतात। तर मुंबईत पावसाचा जोर कसा आहे आढावा घेतला आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांनी। जुलै ऑगस्ट मध्ये जसा पाऊस पडतो तसाच पाऊस आत्ताही पडतोय। म्हणजे दिवाळी सरली तरी पाऊस जाण्याचं नाव घेत नाहीये। ऑक्टोबर शेवटचा टप्पा सुरू आहे तरीही पाऊस सुरू आहे। माझ्या मागे तुम्ही बघू शकता आता मुंबईमध्ये पावसाने हजेरी लावलेली आहे। मोठ्या प्रमाणात हा पाऊस पडत आहे। एकंदरीतच हा जो पाऊस आहे सकाळपासून रिमझिम पडत होता, मात्र संध्याकाळनंतर याचा पावसाचा जोर आहे तो वाढलेला आहे आणि अचानक हा पाऊस पडत असल्यामुळे जे मुंबईकर आहे यांची तारंबळ उडालेली आहे। कारण की मुंबईकर छत्री घेऊन बाहेर नव्हतं पडला आणि त्यामुळे पावसात भिजतच मुंबईकरांना आता आपलं ठिकाण गाठावं लागत आहे। अचानक पावसाचा जोर वाढलेला आहे। खरं तर हा अवकाळी पाऊस बोलू शकतो आपण। ह्याचा परिणाम जसं शेतकऱ्यांसाठी चिंतेचा विषय आहे या पावसाचा, तसाच लोकांसाठी चिंतेचा विषय, कारण की जे आपलं आरोग्य आहे त्याच्यावरती याचा परिणाम होऊ शकतो। कारण की अवकाळी पाऊस आहे, एकीकडे ऑक्टोबर हीट सुरू आहे आणि ऑक्टोबर हीटमध्ये अशा प्रकारे पाऊस पडतोय त्यामुळे नक्कीच जो वातावरण हे जे बिघडलेलं आहे याचा परिणाम शरीरावरती होऊ शकतो। लोकांच्या अनेक आजार उद्भवू शकतात। जोर वाढत चाललेला आहे। हवामान खात्याने सांगितलेलं आहे की 24 तास हा पाऊस असणार आहे आणि मुंबईमध्ये हा पाऊस सुरू झालेला आहे। एकंदरीत या अवकाळी पावसाचे दुष्परिणाम नक्कीच काही दिवसात दिसू शकतात। व्हिडिओ जर्नलिस्ट नितेश कपिल राऊत, झी मीडिया, मुंबई।